कोण सांगितलं सापाचं नाव? कोणी बघितलंय? कोबरा. या सापाला धामण म्हणतात. इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हणतात. हा तुमच्या सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये जेव्हा येतो तेव्हा हा याचं मुख्य खाद्य हा उंदीर शोधण्यासाठी येतो. लोकांमध्ये असा गैरसमज आहे की एक साप मारला की दुसरा साप त्याच्या पाठीमागे बदला घेण्यासाठी येतो. हे खरं आहे का? खरं आहे? नागिन नागिन. खरं आहे. खरं आहे. याच्या मागे एक कारण आहे. जेव्हा आपण एखादा साप मारतो तेव्हा तो साप घाबरलेला असतो आणि त्यामुळे प्रत्येक साप जेव्हा घाबरतो तेव्हा स्वतःच्या अंगातून एक रस बाहेर शिरतो, एक साव बाहेर शिरतो आणि तोच साव तुमच्या काठीवर ज्या तुम्ही दगडाने मारताय त्या दगडावर पडतो आणि तोच दगड किंवा तुमचे शर्ट पॅन्ट काठी घेऊन तुम्ही घरी येता आणि त्याचा जो दुसरा जोडीदार असतो तो त्या गंधाचा वास घेत घेत तुमच्या घरापर्यंत येतो. तुम्हाला त्याचा उद्देश तुम्हाला मागायचा नसतो. त्याचा जो जोडीदार आहे त्याच्या पाठलाग करत येत असतो. पण तुम्हाला वाटतं अरे मी सकाळी साप मारला होता त्याचा बदला घेण्यासाठी हा साप माझ्या मागे आला. त्याच्यामागे अजून एक असा गैरसमज आहे की हा साप गाईचं दूध पितो. त्याच्यामागे असं आहे की हा साप जेव्हा गाईच्या गोठ्यात जातो तेव्हा गाई याला पायाने तुडवून टाकते. गाईने याला तुडवल्यामुळे हा गाईच्या पायाला याला आम्ही फ्रेंडशिप पॅन्ट म्हणतो. ही जेव्हा गोठ्यामध्ये जाते तेव्हा ही गाईच्या पायाला अशी फ्रेंडशिप पॅन्ट बांधते आणि गाय जिथून दूध देत असते त्या ठिकाणी ही चावण्याचा प्रयत्न करते. आता हा प्रसंग जर कोणी बघितला तर मग म्हणतं की साप गाईचं दूध पित होते. हा धामणजातील साप साधारणतः 12 फूट वाढतो आणि काळ्या पिवळ्या चॉकलेटी रंगामध्ये असतो. धामणीबद्दल बरेच गैरसमज आहेत की ही धामण स्वतःच्या तोंडामध्ये शेपटी घेते आणि गोल गोल फिरत धावते म्हणून. कोण हात लावणार त्याला? आता मोठ्यांपैकी माझा एक प्रश्न होता. हा बोला बोला. साधारणतः असं म्हटलं जातं की साप चावल्यानंतर त्याला जमिनीवर स्ट्रेट झोपवून आहे. कळलं नाही मला. साप चावल्यानंतर